हा युवी पण ना कळत कसं नाहीये त्याला किती मोठी अपॉर्च्युनिटी मिस करतोय तो. काय करू मी, कोणाला सांगू, कोण ठेवेल माझ्यावर विश्वास? मी कोण आहे? मी आहे मी. मी कोण? पद्मिनी मम्मा, मी आहे निशी. काय ग तुझं एवढ्या रात्री? मम्मा मम्मा ती तारिणी. निशी, त्या तारिणीविषयी वाईट साईड बोलायला तू मला झोपेतनं उठवलंस. अगं यांच्या काळजीने मला आधीच झोप लागत नाही आणि तू काय? आय नो मम्मा, तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या. मी तुम्हाला सांगत होते की नाही, ती तारिणी चांगली मुलगी नाहीये. ती या घराच्या वाईटावर उठली आहे. तिच्यामुळे दया पप्पा जेलमध्ये गेले आहेत आणि ती ना ह्या घराच्या बाहेर गेली पाहिजे, अगदी कायमची बाहेर राहिली पाहिजे. काय काय नेमकं काय बोलायचंय तुला? मम्मा, तारिणी आता घरात नाहीये. घरात नाहीये? ती बाहेर गेलीये. एवढ्या रात्री? तेच तर म्हणते मी, एवढ्या रात्री ती कुठे गेली? तू खरं सांगतेस? खरंच सांगते मम्मा, तुमची शपथ. माझी शपथ वगैरे घ्यायची नाही. या ओके, माझ्या मम्माची शपथ. तुम्ही हवं तर येऊन बघा ना, त्याच्या रूम मध्ये बघा. चला. ठीक आहे, चल. हा चला चला चला. अगं हो, येते. कमांडर, टॉर्च मारा इथे. जयरामचं रक्त आहे? नाही, हे जयरामचं रक्त नाहीये कमांडर. कारण जयराम काका इकडनं बाहेर आलेच नाही, त्याचा आधीच त्यांचा आतमध्ये खून झालाय. मी तुम्हाला मागाशी म्हणाले ना, तो खून जखमी झाला होता, हे नक्की त्याचंच रक्त असणार आहे. आणि मी एव्हिडन्स लिस्ट सुद्धा चेक केली होती, त्यात असं काहीही मेन्शन केलेलं नव्हतं. म्हणजे 100% त्याचंच रक्त आहे. येस बॉस. शोधा, अजून काहीतरी सापडेल आपल्याला. या मम्मा, मम्मा तुम्ही या बघा. आले. अगं आता बघा तू. तारिणी, तारिणी दार उघड. अगं हळू. मम्मा तुम्ही आता बघाच. तारिणी. अगं हो, हळू हळू. तारिणी, मी म्हंटल दार उघड. तारिणी, तारिणी. कमांडर, मोबाईल? बॉस, त्याच्या बॉडी सोबत मोबाईल सापडला होता का? नाही नव्हता, पूर्ण फुटलाय. हा फोन टेक्नोपर्यंत पोचवा आणि त्याला लवकरात लवकर रिकवर करायला सांगा. हो. हाच तो एव्हिडन्स आहे जो हे प्रूव्ह करू शकतो की इथे तिसरा माणूस सुद्धा होता. काय आहे निशी? तारिणी कुठे? ऐक, घोरण्याचा आवाज येतोय. झोपून येते गाड. मला तारिणीला बघायचं. ए काय? अगं प्रायव्हसी नावाची गोष्ट असते, माहिती आहे ना? रात्री 2 वाजता उगाच ओरडत फिरतेस, लोकांची झोपमोड करतेस. मला तारिणीला बघायचंय. हे बघ, मला माहिती आहे एवढं अर्जंट काम नाहीये तुझं तिच्याकडे. मी नाही उठवणार तिला. कसा उठवणार? ती नाहीच आहे घरात. आय नो, ती बाहेर गेली. गेली आहे ना बाहेर? बोल, बाहेर गेली आहे की नाही ती?
निशी जाऊन झोप ना. हां, गुड नाईट. तू अरे तू माझंच चुकलं, तुझं ऐकून मी इथे आले. मम्मा पद्मिनी मम्मा मम्मा ऐका ना. पद्मिनी मम्मा प्लीज ऐका ना माझं. अहो तारिणी नाहीये घरात, मी खरं सांगते. नाही थांबा थांबा थांबा, तो केदार आहे ना खोटं बोलतोय. तू आधी बाजूला हो, मला जाऊ दे. नाही मम्मा प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा प्लीज प्लीज. तुझ्यावर विश्वास ठेवून मी आले होते ना, आले होते. काय झालं अगं, त्या रस्त्यावरच्या मुलांनी तोंडावर दरवाजा बंद केला. हे बघ, सतत ना स्वतःचा अपमान करून घ्यायची तुला हौस असेल, मला नाहीये. मम्मा प्लीज एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. अहो ती तारिणी घरात नाहीये, मी स्वतः तिला फॉलो केलंय. ती घरात असणं इम्पॉसिबल आहे. हो मी तिला निशिता. follow केलंय. काय चाललंय अगं तुझं? इरा झोपल्यावर काय झालंय? एवढा आरडाओरडा का करतेस तू? तू घरात आणलेल्या बेलसरे भगिनींचा तमाशा सुरू आहे. बघ ना, तुझ्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागतंय ते. मम्मा तुम्हाला माझं म्हणणं का पटत नाहीये? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तारिणी आता घरात नाहीये. तुम्हाला माझं म्हणणं पटत नसलं ना, तरी ह्या वेळी मी माझ्या म्हणण्यावर फर्म आहे. तारिणी घरात नाहीये, ती बाहेर गेलीये. अगं गेली असेल नाईट वॉकला. रात्री 2 वाजता नाईट वॉकला कोण जातं चेतना काकी? यावेळी गेलीये नाईट वॉकला? मग नाईट वॉक म्हणायचा का मॉर्निंग वॉक? काकू तोंडाला स्कार्फ बांधून कोण जातं वॉकला? निशिता, तुला नक्की काय म्हणायचंय ते नीट सांगशील का प्लीज? हो कौशिकीताई, तुम्हाला मी सगळं नीट सांगते. मला ना खूप तहान लागली होती, म्हणून मी पाणी घ्यायला बाहेर येत होते. तेव्हा बघितलं की तारिणी हळूहळू मांजरीसारखी कुठेतरी चाललीये. मी तिला विचारणार होते की कुठे चाललीये, पण बघितलं वाजलेत किती, एवढ्या रात्री कुठे चाललीये. म्हणून मी तिला फॉलो केलं, बाहेर गेले. बाहेर गेल्यावर बघितलं तर तिने तोंडाला स्कार्फ बांधला आणि मग रोड पर्यंत गेली. तिथून एक टर्न घेतला आणि गायब झाली. मग मग कौशिकीताई, तुम्हाला सिच्युएशन कळत नाहीये. अहो त्या तारिणीमुळे आपले दया पप्पा जेलमध्ये आहेत. आता ती घरातल्या दुसऱ्या कुणाबद्दल काही प्लॅन करत असेल तर? ताई, मला माझ्या फॅमिलीची खूप काळजी वाटते, म्हणून तारिणी येईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही जाऊन झोपा. अरे ह्या मूर्ख मुलीच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाहीये. ही इथे बोंबलत बसलीये आणि हिची बहीण तिथे घोरत पडलीये. मम्मा असं का बोलताय? मग कसं बोलू अगं? आपण दोघींनी तिच्या घोरण्याचा आवाज ऐकला ना. एक्झॅक्टली, आपण फक्त तिचा आवाज ऐकला. तिला बघितलं तर नाहीये ना? बस झाली तुझी नाटकं, आता जाऊन झोप जा. कौशिकीताई प्लीज प्लीज, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा आपण तारिणीच्या रूम मध्ये जाऊन बघूया. तुम्ही बघा, मी सांगते ती नाहीये घरात. नाहीये. ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी आपण तारिणी रूम मध्ये आहे का नाही ते चेक करू. हा, पण जर तारिणी रूम मध्ये असेल तर तू आज रात्री घराच्या बाहेर राहायचं. बाहेर